तिहारे दरस की आश, तिहारे दरस की आस, जेता भायो है आतर बाहर सगरो दरस की आस, जगमग हो कोई उजियारा व्यापे सपर गगन सबन, तिहारे दरस की आस, जेता तीता भरो है आतर बाहर सगर, तिहारे दरस की आस। वाह, मस्त. नमस्कार. सप्तसुरांची बरसात करणाऱ्या, सुरांचं वरदान लाभलेल्या सुरमणी डॉक्टर साधना शिलेदार व त्यांचे पती सुप्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार आज आपल्याशी गप्पा करायला आले. डॉक्टर साधना त्यांच्या सुरांच्या नावेतून इतक्या सहजपणे आपल्याला फिरवून आणतात की आपण भान हरपून जातो. त्यांच्या गळ्यातील तरलता आणि सौंदर्य इतकं बहारदार आहे की त्यांचे सूर तरुण पिढीलाही आपलेसे वाटतात आणि आपण सर्व त्यांना जोडले जातो. आज जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे आपणा दोघांचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर गप्पांना सुरुवात करूया. जरूर जरूर. प्रफुल्ल सर आणि साधना, तुम्ही दोघंही आपापल्या क्षेत्रातील दिग्गजच आणि योगायोग असा की या दोघांचे शब्द आणि सूर एकत्र आलेत. अशी अनोखी साथ क्वचितच आढळते. साहित्य अकादमी नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार प्राप्त झालेले सुप्रसिद्ध कवी म्हणजे प्रफुल्ल शिलेदार. सर, तुमच्या एखाद्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात करूया गप्पांची. चालेल, काय हरकत नाही. खरं म्हणजे गाण्यांनी सुरुवात झालेलीच आहे. हो, गप्पांची करूया आता. हो. एक मी असं करतो सुरुवातीला, जसं तुम्ही आता अनुवादाचा विषय काढला, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराचा, त्यामुळे आता सुरुवातीला मी एक अनुवादित कविता वाचतो मी. आणि सुप्रसिद्ध कवी, माझे अतिशय आवडते कवी विनोद कुमार शुक्ल यांची ही कविता आहे. या कवितेचं शीर्षक आहे हताश होऊन एक माणूस बसला होता. हताश होऊन एक माणूस बसला होता, माणूस ओळखीचा नव्हता, त्याचे हताश होणे ओळखीचे होते. म्हणून मी त्या माणसाजवळ गेलो. मी माझा हात पुढे केला. माझा हात धरून तो उभा राहिला. तो मला ओळखत नव्हता,
माझे हात पुढे करणे त्याच्या ओळखीचे होते. आम्ही दोघे सोबत चालू लागलो. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हतो. सोबत चालणे ओळखीचे होते. अशी ही विनोद कुमार फुलंच्या कवितेचा हा अनुवाद आहे आणि यांचा एक संपूर्ण कविता संग्रहाचा अनुवाद मी केलेला आहे. त्यातली ही कविता वाचली सुरुवातीला. खूप छान. दोघांनाही प्रश्न आहे. प्रफुल्ल आणि साधना, कुठे भेट आणि कशी भेट झाली तुमची? आणि शब्द आणि सूर कुठे केव्हा मिळालेत, एकत्र आलेत? योगायोग म्हणूया त्या गोष्टीला, कारण मला नोकरी जी लागली ती अमरावतीत लागली. अच्छा. त्यामुळे नागपूरवरून उठून मी अमरावतीत गेलो. तर त्याच्या मागे कदाचित हीच एक काय म्हणता येईल योजना असावी की भेट व्हावी ही, कारण ती त्यावेळेस अमरावतीत राहत होती. आणि मग योगायोगाने भेटी झाल्या आणि मग पुढे हे सगळं घडलं, म्हणजे असं म्हणूया आपण. पण मुळात मी नागपुरात शिकत होतो, म्हणजे कॉलेजमध्ये असताना. त्यानंतर नोकरीचं पहिलं जे मला पोस्टिंग मिळालं ते अमरावतीत, त्यामुळे मग मी अमरावतीत गेलो. अशा तऱ्हेने खरं म्हणजे काय फार मोठं नाहीये. आम्ही तिथे खूप सांस्कृतिक ज्या चळवळी असतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यात आम्ही एकत्र होतो. एक आम्ही वॉलपेपर ज्याला म्हणतात तो आम्ही अमरावतीच्या नगर वाचनालयात चालवत होतो आणि तिथे आमची खरं जास्त ओळख झाली. आणि अमरावती जसं मी म्हणतो फार मोठं नाहीये, त्यामुळे असे समविचारी लोक एकमेकांना सहजपणे भेटू शकतात. साधना, गाण्याचे सूर केव्हा गवसलेत आणि सांगीतिक कारकीर्द केव्हा सुरू झाली? फार लहानपणी माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की हिला गाण्यामध्ये रस दिसतोय, हिला गाण्यामध्ये काहीतरी गती दिसते आहे. आणि मला घरातूनच गाणं मिळालं माझ्या आई वडिलांकडून, कारण माझे वडील हे गाण्याचे उत्कृष्ट जाणकार आहेत. माझी आई तिने पण संगीतात MA केलंय आणि माझी आत्या किंवा माझे आजोबा, विशेष करून माझे आजोबा नानासाहेब गोखले हे खूप चांगले चित्रकार होते, साहित्यिक होते आणि त्याचबरोबर ते गायक पण होते. विशेषतः बालगंधर्वांची पदं ते अगदी सही गायचे. तर त्यांच्याकडून मला हे संगीताचं शिक्षण मिळत गेलं. आणि पहिला कार्यक्रम मी जो सादर केला तो मी तेव्हा 6वी-7वीत असेल तेव्हा जाहीर कार्यक्रम केला होता. ते सुरू झालं, आजोबांकडनं मिळालं, आई वडिलांकडून मिळालं. खूप छान. तुम्ही साधना संगीतामध्ये MA केलं आणि संगीतातच PhD केली. आपण म्हणतो यह श्रुती वेद कहता गुरु बिना ज्ञान कैसा, ज्ञान बिना मुक्ती कैसी आवे तेरे ध्यान में, है ना? तुमचे गुरु कोणकोणते आणि तुमच्या गुरूंबद्दल आम्हाला सांगा. बिलकुल. माझे वडील हेच माझे पहिले गुरु आणि आज तागायत ते माझे गुरु आहेत. माझे वडील विवेक गोखले, त्यांच्याकडनं शिक्षण घेताच मी त्यांचे गुरु जे होते पंडित मनोहरराव कासलीकर त्यांच्याकडनं पण गाणं शिकायला सुरुवात केली. साधारण MA होता मी पंडित मनोहरराव कासलीकरांकडनं गाणं शिकायला सुरुवात केली. आणि कुमार गंधर्व हे माझं लहानपणापासून दैवत होतं. म्हणजे लहानपणापासून वडिलांनी मला गाणं जे शिकवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये महत्वाचा भाग कुमार गंधर्वांचं गाणं ऐकवणं, कुमार गंधर्वांचं गाणं शिकवणं, कुमार गंधर्वांच्या गाण्यातली सौंदर्य स्थळ समजावून सांगणं, अशा तऱ्हेचं होतं. तर पंडित कुमार गंधर्वांच्याकडे गाणं शिकण्याची खूप मनापासून इच्छा होती, पण दुर्दैवानं ते फार लवकर गेले, मला त्यांच्याकडे शिकायला मिळालंच नाही. परंतु कुमार गंधर्वांचे गुरुबंधू जे होते पंडित चंद्रशेखर रेळे यांच्याकडून मी गाणं शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला मला कुमार गंधर्वांचं गाणं शिकायला म्हणून मी रेळे काकांकडे गाणं शिकायला गेले, पण नंतर रेळे काकांची गायकीच्या पण मी खूप प्रेमात पडले. तर हे पण माझे त्यांच्या मृत्यूपर्यंतचे साधारण एक 25 वर्ष मी शिकले पंडित चंद्रशेखर रेळ्यांकडे. आणि सोबतच मी आरतीताई अंकलीकरांकडे देखील गाणं शिकायला सुरुवात केली. तर साधारण 92-93 पासून तर आजपर्यंत मी आरतीताईंकडे पण गाणं शिकते. असे 4 घराण्याचे 4 गुरु मला लाभले. मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते की 4 घराण्याचे 4 गुरु
पण तरी पण खूप ओपननेस असलेले गुरु की जे घराण्याच्या पलीकडे गाणं शिकवतात, घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करतात, असे मला 4 खूप मोठे गुरु लाभले. खूप छान. पण साधना, भारतभर तुमचे 50हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. तुमचे या कार्यक्रमातले काय अनुभव असतात मग? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करत असताना श्रोत्यांची जी दाद मिळते ती खरंच मनाला खूप आनंद देऊन जाते. मला आठवतं एका ठिकाणी माझा कार्यक्रम होता खैरागडला. खैरागड ही कला आणि संगीत या संदर्भातली युनिव्हर्सिटी आहे, विश्वविद्यालय आहे. तर तिथे माझा कार्यक्रम होता आणि समोर श्रोत्यांमध्ये जे संगीताचे जाणकार होते ते तर होतेच, विद्यार्थी होते, प्राध्यापक होते, बाकी काही मंडळ होती, पण त्याचबरोबर तिथे चित्रकलेचं देखील खूप वातावरण आहे, चित्रकला, शिल्पकला याचं वातावरण. तर माझ्या पुढ्यात जे लोक बसलेले होते त्याच्यामध्ये खूप चित्रकार पण होते, शिल्पकार पण होते. आणि मला गात असताना खूपदा जाणवत होतं की अरे यांची दाद आपल्याला वेगळ्याच ठिकाणी येते, ज्या ठिकाणी मला अपेक्षाही नव्हती अशा ठिकाणी त्यांची दाद येत होती. मग मला असं लक्षात आलं की असं का होतंय. मग कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा त्या लोकांशी, ते लोक माझ्याशी बोलायला आले, मी त्यांच्याशी बोलले, तेव्हा लक्षात आलं की अच्छा हे लोक चित्रकलेतले आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चित्रकलेतल्या लोकांनी दिलेली दाद ही गाणाऱ्यांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप वेगळी असते. तर असे अनुभव मला काही ठिकाणी खूप चांगले आले. साहित्यिकांनी दिलेली दाद वेगळी असते, वेगळ्या ठिकाणी असते. संगीतातल्या क्षेत्रातल्या लोकांची दाद वेगळ्या ठिकाणी असते. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम जेव्हा झाले तेव्हा असे खूप चांगले अनुभव मला श्रोत्यांकडनं मिळत गेलेत आणि तो एक फीडबॅक असतो. त्याच्यामुळे मी खूप त्याच्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते. खरंच आहे, ऑफकोर्स. प्रफुल्ल सर, तुमच्याकडे वळते. तुमचं काव्यक्षेत्रात पदार्पण केव्हा झालं, किंवा सुरुवात कशी झाली? मी साधारणतः कळायला लागलं तेव्हापासून वाचतोय आणि लिहित, असं म्हणता येईल की साधारणतः कॉलेजमध्ये असताना पासून मी लिहायला लागलो. आणि त्याच वेळेस सुरुवातीचं बरंचसं असं कच्चं लेखन होतं, ते राहून गेलं मागे. पण माझ्या आठवणीप्रमाणे 80 पासून मी कविता माझ्या प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. कविता, त्यानंतर कथाही पण मी काही लिहिल्या, त्याशिवाय इतरही पण लेखन केलेलं आहे. तर 80 पासून साधारणतः म्हणजे गेली 40 वर्ष हे लिहिलेलं जे आहे ते प्रकाशित होत आहे. आणि सुरुवातीला पुरुषोत्तम आत्माराम चित्रे, पुवा चित्रे हे अभिरुचीचं संपादन करीत असताना त्यांनी 80 सालच्या दिवाळी अंकामध्ये त्यांनी एक कविता माझी प्रकाशित केली. माझ्या म्हणजे असं लक्षणीय असं म्हणावं अशी ती एक पहिलं ते प्रकाशन होतं कवितेचं. अशा पद्धतीने सुरू झालं. नंतर मग लिहित गेलो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होत गेलं मग ते. तर तुमचे जे मराठीतले स्वगत, जगणाऱ्या पसाऱ्यात, पायी चालणार किंवा हिंदीत पैदल चलूंगा, हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. या कविता संग्रहांबद्दल पण थोडं सांगा ना. स्वगत हा माझा पहिला कविता संग्रह आहे, म्हणजे अगदी सुरुवातीच्या कविता त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आणि हा संग्रह आला 1993 साली. आणि तर या संग्रहाला मग नाशिकचा एक खूप चांगला पुरस्कार आहे तिथल्या मुक्त विद्यापीठाचा, विशाखा पुरस्कार नावाने तो पुरस्कार मिळाला 93 साली. त्यावेळेस मी औरंगाबादला बदलून गेलो होतो. आणि मग तेव्हापासून मला असं वाटतं की कदाचित वाचकांच्या लक्षात ही कविता यायला लागली असावी. आणि मग कविता लिहिणं सुरूच होतं. मग 93च्या नंतर 13 वर्षांनी दुसरा संग्रह आला, म्हणजे 2006 साली. तो पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला, जगण्याच्या पसाऱ्यात. आणि मग त्यानंतर पुन्हा जवळजवळ पुन्हा एक असंच एक 12-13 वर्षांनी मग आता अलीकडे 2017 मध्ये आलेला मग संग्रह आहे तो पायी चालणार. तर असं, कारण कविता लिहिणं ही काही खूप अशी घाईची प्रोसेस नाही आहे. तर ती त्या एकूण प्रक्रियेला जेवढा वेळ हवा तेवढा वेळ लागतोच. म्हणजे आपण घाई पण करू शकत नाही किंवा घाई करणं योग्यही नसतं, किंवा कुठल्या एखाद्या अँबिशननी पण कविता लिहिता येत नाही की मला आता संग्रह लिहायचा आणि प्रकाशित करायचा आणि पुरस्कार घ्यायचा, असं काही प्रकार नसतो.
त्याच्यामुळे जसं लिहिणं होईल तसं लिहित राहावं, आणि ज्या क्षणी वाटतं आपल्याला की आता पुरेसं झालंय आणि एका संग्रहाचं रूप त्याला येऊ शकतं, त्यावेळेस मग त्याला प्रकाशित करण्याबद्दलचा विचार करायचा. पुन्हा प्रकाशकांचे पुन्हा अनेक अडचणी असतात, की त्यांना पुन्हा प्रकाशित करायला वेळ लागतो. असं एकूण सगळं संथ गतीने चाललेलं काम असतंय. याच्यामध्ये कुठली पण चमक धमक नसते कवितेमध्ये. हा, हो खरं. असं म्हणतात की स्पॉन्टेनियस फ्लो, स्पॉन्टेनियस थॉट्स म्हणजे पोएट्री किंवा कविता. कितपत म्हणजे कसं खरं आहे काही काय, म्हणजे आम्हालाही काही माहिती नाही म्हणून सांगा तुम्ही. असं म्हणतात. कठीणच आहे ग, पण कविता करणंच कठीण. नाही, कवितेच्या व्याख्या अनेक केलेल्या आहेत अनेकांनी. स्पॉन्टेनिटी वगैरे हा भाग त्याच्यामध्ये एक भाग आपण म्हणूया, परंतु कवितेच्या मागे अनेक गोष्टी असतात. कारण की कविता ही अशी सहजपणे एखादा गद्याचा तुकडा लिहावा, मनातले विचार लिहून काढावे, तशी कविता आपण लिहू नाही शकत. म्हणजे स्वयंस्फूर्तीने काहीतरी त्यामध्ये येणं असतंच, पण ते स्वयंस्फूर्तीने येण्यापूर्वी अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात. मग कुठल्या तरी निमित्ताने ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तसा एखादा पॉइंट येतो की ज्यावेळेस आपण लिहायला लागतो. पण याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती बरीच मोठी असते. ती कदाचित तात्कालिक असू शकेल किंवा कदाचित अधिक मागे गेलेली, भूतकाळात गेलेली असू शकेल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असू शकतात. आपलं एकूण सांस्कृतिक वातावरण असू शकतं, आपला इतिहास असू शकतो, आपला भूगोल असू शकतो. अनेक गोष्टी त्या कवितेच्या परिघामध्ये येऊ शकतात. तर त्या दृष्टीने थोडं सजग राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं कवीनं. की आपल्या आणि कवितेमध्ये एक स्टेटमेंट असतं खरं म्हणजे. हे वाचकांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि कवीला ते ठाऊक असायलाच पाहिजे की तुम्ही कवितेतून काय विधान करता, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे वाचकाच्या हाती काय पडतं तुमची कविता वाचल्यानंतर, कुठला नवा विचार पडतो किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कुठला दृष्टिकोन तुम्ही देता, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सर्वसामान्य माणसासोबत जोडलं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. की जो एकूण अन्यायाच्या विरुद्ध किंवा असमानता, विषमता या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्या या दृष्टीनं विचार व्हायला पाहिजे कवीचा, आणि तो त्या कवितेतून व्यक्त व्हायला पाहिजे, असं एक भूमिका आहे माझी. साधना, आताही तुमच्याकडे वळते. तुम्हाला लाभलेला विशिष्ट धाटणीचा धारदार आवाज ही दैवी देणगीच आहे. तुमच्या शास्त्रीय संगीतासोबतच मूळ संकल्पनेला जुळवून घेणारे असे नवनवीन प्रयोगशील बदल सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. याशिवाय बदलता काळ आणि त्यातील आव्हानानुसार आपल्या प्रस्तुतीकरणात बदल करण्यावर तुमच्या दोघांचाही ठाम विश्वास आहे. याने कलेचं सौंदर्य पण बहरतं. बरोबर. आम्ही तुमचा अलिफ बँड सोबतचं तुमचं फ्युजन ऐकलंय, खूप जबरदस्त झालं होतं ते. प्रोग्रेसिव्ह म्युझिक बद्दल तुमचं काय मत आहे? आणि मला असं वाटतं की आपण कोणत्याही कलेच्या प्रांतात असलो, म्हणजे शास्त्रीय संगीत गात असलो किंवा सुगम संगीत किंवा कोणत्याही प्रकारचं संगीत गात असलो, तरी पण आपण सगळ्या प्रकारचं संगीतामध्ये रुची ठेवायला पाहिजे. म्हणजे ज्याला अगदी पाश्चात्य म्हणतात तिथपासून तर सगळ्या प्रकारच्या संगीतात निदान ऐकण्याची रुची तरी असायला पाहिजे. हो हो, त्यातूनच आपला व्यापक दृष्टिकोन घडू शकतो किंवा आपल्याला आनंद अधिक मिळू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट अधिक आपण अभ्यास केल्यानंतर लिमिटेड होण्यापेक्षा त्याचे जर का कक्षा रुंदावल्या, विस्तार झाला तर ते जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी लोकसंगीतापासून तर जसं तुम्ही अलिफ बद्दल बोललात, अशा सगळ्यांबरोबर ती काम करायला मला खूप आवडतं. जसं काही वर्षांपूर्वी मी लोकसंगीताच्या बरोबर काम केलं होतं. लोकसंगीतातले आवाजाचे जे लगाव असतात ते आपण आपल्या गाण्यामध्ये घेऊ शकतो. लोकसंगीतामध्ये आवाजाची फेक असते, पुकार असतात त्यांचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या गाण्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यामुळे लोकसंगीताचा आणि शास्त्रीय संगीताचा खरं म्हणजे संबंध पण आहे. तोच नेमका कसा असतो हे शोधण्यासाठी मी भरपूर अभ्यास करायला तिथे आणि ऐकायला तिथे गेले होते. तर माझ्या असं लक्षात आलं की लोकसंगीत देखील आपल्याला समृद्ध करून जातं.
सुगम संगीत आपल्याला समृद्ध करून जातं. अगदी कोणत्याही प्रकारचं संगीत आपल्याला समृद्धच करून जाऊ शकतं जर का आपण त्याच्याबद्दल जागरूक असलो आणि त्याच्याबद्दल आपण खुल्या मनाने त्याचा आस्वाद घेत असलो तर. म्हणूनच जेव्हा अलिफच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं. खूप काही नवीन त्याच्यातून शिकायला मिळेल. माझा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पण काही फरक होईल. कर्नाटक संगीताबरोबर काम करताना देखील असंच झालं होतं की कर्नाटक संगीताचे अनेक नवनवे पैलू मला कळले जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम केलं. तर असंच अलिफ बरोबर गाताना पण असंच झालं की अलिफ बरोबर गात असताना नवसंगीत काय आहे, जगभराचं संगीत काय आहे, किंवा आपल्या संगीताचं मूळ काय आहे, रूट्स काय आहेत, हे शोधण्याच्या दृष्टीने मला अलिफ बरोबरचा कार्यक्रम देखील खूपच मोलाचा वाटतो. आणि नवीन पिढीचे हे सगळे लोक होते अलिफ मध्ये जे, तर त्या नवीन पिढीच्या लोकांबरोबर काम करताना एक नवी एनर्जी असते, एक नवीन विचार असतो. तर हा सगळा भाग मला अलिफ बरोबर काम करताना खूप मजा आली. त्याच्यामुळे ते अलिफचं होऊन जाऊ द्या ना, काय तुम्ही सुंदरम गायले होते तेव्हा त्यांच्यासोबत. हा, अलिफ मध्ये मुनीम होते आणि त्यांच्याबरोबर एक अशी कल्पना होती की मुनीम जे काय गात होते त्याच्यामध्ये एका स्टेजला असं येतं की तिथून ठुमरी जन्माला येते किंवा तिथून ठुमरी सुचते. तर तो क्षण पकडणं हे अलिफ बँडनी आणि मी असं मिळून आम्ही केलं होतं की तो क्षण पकडायचा की कुठल्या क्षणी मुनीम जे गात होते तिथपासून त्याच्यातून दादरा निघू शकतो. तर तो क्षण पकडणं हे म्हणजे त्याला क्षणाचाही विलंब लागलेला चालला नसता. असा तो बरोबर आपण म्हणतो ना की पाऊस जेव्हा पडतो तेव्हा एक असा क्षण असतो की तो पहिला थेंब असतो असेल ना. पण तर ते काम करताना खूप मजा आली ती. म्हणून आणि टाळ्या म्हणजे काय की एरवी टाळ्या मिळतात किंवा वाहवा मिळते, पण ह्या वेळेला तरुण पिढी होती, बँडचं संगीत ऐकणाऱ्या लोक तिथे आलेले होते. त्याच्यामुळे लोक जे करून ओरडतात तसं किंवा शिट्टी वाजवणं, आतापर्यंत माझ्या कुठल्याच कार्यक्रमाला कधीच कोणी शिट्टी वाजवून दाद दिलेली नव्हती, पण अलिफ बरोबर करताना ही देखील दाद मला घेता आली. मला खूप आनंद वाटला. मी गाते ते थोडस. झगड़े में रहने गई, कहाँ गए चंदा, कहाँ गए तारे, कहाँ गई प्रीत नहीं रे, कहाँ गई प्रीत नहीं, बालम तेरे झगड़े में रहने गई, बालम तेरे झगड़े में रहने गई, खुल गए बददार, छिटक गए तारे, सब गिनते रही रे, सब गिनते रही, बालम तेरे झगड़े में रहने गई, बालम तेरे झगड़े में रहने गई. छोटासा दादरा, बालम तेरे झगडे में रहने गई, तो मुलींनी आणि मी खरंच खूप मजा आली होती एकत्र पकडत असताना. खूप छान झालं. ते स्कॅन ट्रॅव्हल ते पण खूप सुंदर झालं तुमचं ना. सुरुवात ते आता करोना काळामध्ये जे काश्मीर म्हणा किंवा लेह लडाखचे जे काही कॉमेंट्री आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ते सुंदर आहे सावन. काय आहे ते, सुरुवात कशी आहे त्याची? सावन बीतो, म्हणजे त्याच्यामध्ये टुरिझमच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. छान झालंय ते. व्ह्यूज तर इतके सुंदर मिळाले त्याला. आणि ते तुमच्यामुळे आवाजामुळे एकदम त्याला असं
रिच होऊन गेलं ते एकदम. खूपच छान. आवाजामुळे त्याला जास्ती इफेक्ट चांगला आहे. खूपच छान. आणि मेहनत पाहिली मी सगळ्यांची, यांची अमनची मेहनत पाहिली. बरोबर आहे, ते सगळ्यांची मेहनत भरपूर होती ती. म्हणजे माझं तर, मी तर एवढंस छोटस गाऊन फक्त गेले, मस्त होऊन गेलं ते. खूपच छान झालं. ते नवीन टेक्निक बरोबर जुळवून घेताना मला खूप मजा येत असते. खूपच छान. आणि आपण म्हणतो की रागाला काही भाव असतात का, असं म्हणतात ना, रागाला भाव असतात. सकाळचा राग, संध्याकाळचा राग, किंवा दिवे लागणीला मारवा, ते हळवेपण, असं आपण वाचतो, ऐकतो. कितपत खरं आहे? सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे, उत्तर रात्रीचे, पहाटेचे, अशी सगळी प्रहरांची आणि दिवस रात्रीची अशी सिस्टीम हिंदुस्थानी संगीतात आहे. ती अतिशय रूढ आहे. म्हणजे आपण साहचर्याने आपल्याला मारवा संध्याकाळचा, ती हुरहुर, श्रीमधूनची हुरहुर, असं सगळं जाणवायला लागतं. पण जर का स्वरांचा विचार केला तर त्याच्यामध्ये मला स्वतःला कधी तसं जाणवलं नाहीये की एखाद्या विशिष्ट स्वरांनी तो राग त्यावेळेला गावासा वाटतो. साहचर्य ज्याला आपण म्हणतो, किंवा आपण जी आपल्याला नेहमीची सवय असते की तोडी म्हटलं की सकाळच असणार, असं याच्या व्यतिरिक्त मला त्याच्यामध्ये खूप काही सायंटिफिकली किंवा सांगीतिक दृष्ट्या असं मला त्याच्यामध्ये खूप जाणवलेलं नाही आहे. पण ठीक आहे, ती एक रूढ सिस्टीम आहे. म्हणजे मी तोडी रात्री गायला गेले तर मला तर पटून जाईल, पण लोकांना मात्र पटणार नाही. त्याच्यामुळे ती सिस्टीम मी नक्कीच, ती जी काय पद्धत आहे ती मी नक्कीच अजूनही पाळते. पण मला स्वतःला असा संबंध कधी जाणवलेला नाहीये. असं म्हणतात खूप, म्हणजे संध्याकाळचं मग ते राग मारवा असला की ते मला असं वाटतं की स्वरांच्या मुळे नाही होत, स्वरांचे आपण लगाव कसे घेतो, किती सॉफ्टनेस आहे आपल्यामध्ये, लगाव स्वरांचा किती सॉफ्टनेस आहे, किंवा किती कणखरपणे आपण स्वर लावतो, याच्यातून मग त्या सगळे भाव, भावना, किंवा ज्याला पुढे जाऊन आपण रस म्हणतो, अशा गोष्टी त्याच्या निर्माण होत असतात. म्हणजे मुळात जसं आपण एखादा स्वर खूप सॉफ्टली लावतो, एखाद्या स्वरामध्ये मुरकीने लावतो, एखादी अशी जीवघेणी ज्याला मिंड म्हणतात, अशी लांब लचक मिंड, पूर्ण इतकी ती मिंड असली की आपल्या मनात वेगळे भाव निर्माण होतात. तर मला वाटतं स्वरांच्या पेक्षा स्वरांचे लगाव जे काय आहेत त्याच्यातून असे भाव, भावना निर्माण होऊ शकतात. मग तो सकाळचाच राग असला की विशिष्ट भावना वगैरे, असं मला स्वतःला अजून जाणवलेलं नाहीये कधी. ते पट्टी रागाला दिवे लागायचे वगैरे, ते खरं आहे का? मग खरंच असेल ना ते? काय माहिती, आता अनुभवाच्या कसोटीवर जोपर्यंत घासलेलं आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अजून पाऊस येणं वगैरे. मला वाटतं अशा मोठ्या लोकांच्या कथा, ज्याला दंतकथा म्हणतात, त्या ऍक्सेप्ट करायला आणि त्याची मजा घ्यायला हरकत नाही, पण त्याचे अनुभव या पातळीवर आपल्याला नाही घेता येणार. आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतोच असं नाहीये ना. खरंय खरंय, काही गोष्टी आपण मानतो फक्त. खरंय. साधना, शास्त्रीय संगीताकरता एक वेगळी अभिरुची हवी, वेगळं अपब्रिंगिंग, वेगळं टॅलेंट लागतं. हे जे क्लासिकल म्युझिक असतं ते मनोरंजनासाठी की आत्मरंजनासाठी, की हे क्लासिकल म्युझिक फक्त वेगळ्या क्लाससाठीच असतं? मला असं वाटतं वेगळ्या क्लाससाठी म्हणण्यापेक्षा की क्लासिकल म्युझिक जे आहे ते ऐकण्यासाठी एकतर भरपूर ऐकायला पाहिजे आणि नाहीतर शिकायला पाहिजे, तरच त्यातली मजा आपल्याला कळू शकते. जसं उदाहरणार्थ आहे की जोपर्यंत सम ही कन्सेप्ट आपल्याला कळत नाही तोपर्यंत हिंदुस्थानी संगीताची मजाच घेता येऊ शकत नाही. ती सम, त्या समेच्या अगोदर येणारा मुखडा, त्या मुखड्याच्या अगोदर येणारी आमद आणि त्याच्या अगोदर येणारा आलाप, हे सगळं एक चक्र, हे सगळं एक आवर्तन जे आहे ते आवर्तन समजण्यासाठी आपल्याला निदान त्यातली काहीतरी तालीम मिळालेली असायला पाहिजे, त्यातलं काहीतरी आपण शिक्षण घेतलेलं असायला पाहिजे, किंवा आपण खूप मनापासून ऐकायला पाहिजे. ऐकून ऐकून खूप गोष्टी कळतात, म्हणजे त्याला जाऊन कोणाकडे, एखाद्या व्यक्तीकडे जाऊनच शिकायला पाहिजे असं नाही. ऐकून ऐकूनही रसिकाला खूप काय कळू शकतं, फक्त तेवढं जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे. आणि ऐकायला शिकवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. मला खूप चांगलं ऐकायला शिकवलं माझ्या वडिलांनी, पण ऐकायला शिकवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच जणांना न शिकता पण बरंच कळतं बरं क्लासिकल. बरोबर, ऐकून खूप गोष्टी कळतात. अगदी
म्हणजे ते कोणाकडे जाऊन प्रॉपर ट्रेनिंगच घ्यायला पाहिजे असं अशी मला गरज वाटत नाही, पण ऐकून ऐकून खूप शिकता येतो. म्हणजे ज्याला श्रवण संस्कार म्हणतो आपण, ते खूपच महत्वाचे असतात. म्हणजे तुम्ही जर का गायला शिकलात कोणाकडे आणि ऐकलंच नाही कोणाचं तर चालणारच नाही. नवीन नवीन ट्रेंड्स काय आहेत, जुने आपले रूट्स कुठे आहेत, हे सगळं आपल्याला ऐकूनच कळेल ना. त्याच्यामुळे ऐकणं खूपच महत्वाचं आहे असं मला वाटतं. तेवढ्यापुरती नाही तर आपण ते गाणं ऐकतो युट्यूबवर लावून गाणं, आणि हे तेच बरोबर. माझे वडील लहानपणी मला खूप चांगलं गाणं ऐकायला शिकवायचे. म्हणजे ते असं मला बसून त्यांनी केसरबाई ऐकवले आहेत, केसरबाई केरकर. त्यांच्या गाण्यातली काय सौंदर्य स्थळ आहेत, त्यांचा आवाजाचा लगाव कसा आहे, त्यांचा दमसाज बघ कसा चालतो, कुठे त्यांचा दमसाज कमी पडत नाही याचं कारण काय असेल. मल्लिकार्जुन मनसूर त्यांनी खूप चांगले ऐकवले, कुमार गंधर्व खूप चांगले ऐकवले त्यांनी, किशोरी आमोणकरांचा देखील त्याच्याचमुळे मला खूप असं ऐकून ऐकून या गोष्टी खूप कळायला लागतात. आणि मग ऐकल्यानंतर गुरु आपल्याला जे शिकवतात ते खूप चांगल्या तऱ्हेने समजतं. त्याच्यामुळे ऐकण्याचं मोल खूपच जास्त आहे संगीताच्या क्षेत्रात. जसं आपण साहित्याच्या क्षेत्रात वाचण्याचं मोल म्हणतो, तसं संगीताच्या क्षेत्रात ऐकण्याचं मोल खूप जास्त आहे. खूप छान सांगितलं. जाताना मैफिलीत जाताना त्याच्या आधी ठरवून जाता की कोणते राग गायचे आहेत, आणि साथीदारांशी संवाद कसा साधता मग? असं होतं का की ठरवून जाता आणि वेगळंच गावं लागतं, असं होत असेल ना कधी? हा, म्हणजे मला असं वाटतं की साथीदारांच्या बरोबर मी निश्चितच आधी रिहर्सल करते. म्हणजे डायरेक्ट स्टेजवर बसलं असं नाही होत जनरली. म्हणजे ग्रीन रूम मध्ये तरी प्रॅक्टिस झालेली असते, थोडी लय बघून घेतलेली असते. पण आपले नेहमीचे जे साथीदार असतात त्यांच्याबरोबर गाण्यात पण वेगळी मजा असते. आपल्याला काही सांगावंच लागत नाही, ते आपल्या बरोबरच सगळं सुरू होतं. बरोबर आहे. पण मी जेव्हाही कुठल्याही मैफिलीत गाते तेव्हा मी सगळा माझा प्लॅन करून ठेवलेला असतो की मला काय गायचं आहे. कारण काय होतं की आपण त्याच क्षणी त्याच गावात आधी पण गाऊन गेलेलो असतो एखाद वेळेला, मग तेच रिपीट व्हायला नको. आपण काय नवीन देतोय. मला एका मोठ्या गायिकेने सांगितलंय की त्यांच्या असे मोठे लोक असतात ना की ज्यांच्या बरोबर अनेक गावांमध्ये एखादा श्रोता सतत सतत प्रवास करत असतो, मग त्या श्रोत्याला नवीन काहीतरी देताच आलं पाहिजे, असं त्यांनी त्या मोठ्या गायिकेने आपल्या मुलाखतीत म्हटलंय. मला ती गोष्ट खूप पटते की आपण जर का गातो आहोत स्टेजवर बसून तर आपला निश्चित प्लॅन झालेलाच असायला पाहिजे, आपला त्याच्या मागे विचार असायलाच पाहिजे. आणि मी असं पण एका ठिकाणी वाचलं होतं की कुमार गंधर्व असंच करायचे. कुमार गंधर्वांच्या पूर्ण कार्यक्रमाचे कम्प्लीट नोट्स त्यांच्या समोर असायचं की कोणता ताल असणार आहे, कोणती लय असणार आहे, कोणता राग असणार आहे, त्यातली बंदिश कोणती गाणार आहे. तर मला ते खूपच एक म्हणजे आदर्श वाटलं ते. कारण आपण गाण्याचा जो विचार करतो कशानंतर काय गायचं, याच्यामध्ये कसा प्री प्लॅन्ड मला जास्त आवडतं. मग वेळेवर उत्स्फूर्त कोण एखादी फरमाईश करतं तेव्हा काहीतरी आपण चांगलं गाऊन पण जातो. पण कधी कधी हे प्री प्लॅन केलेलं ना पण वाया जातं. जसं मी तुम्हाला एकदा सांगते की उस्ताद अल्लादिया खान स्मृती महोत्सव होता चेंबूरला, आणि तिथे मी ठरवलं होतं की श्री गायचा. तर श्रीची पूर्ण ग्रीन रूम मध्ये रिहर्सल केली. तिथलेच मुंबईचेच सगळे साथीदार होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर चांगली रिहर्सल केली. आणि सहज झाल्यानंतर काय ऐकते आपल्या आधीची व्यक्ती काय गाते हे ऐकण्यासाठी थोडा कानोसा घेतला, तर ती व्यक्ती श्रीच गात होती. म्हणून म्हटलं अरे आता मग श्री गाता येणार नाही. म्हणून मग मी असा विचार केला की संध्याकाळची वेळ होती, चला मुलतानी गाऊया. म्हणून मग आम्ही मुलतानीची प्रॅक्टिस केली, थोडी लयबी बघितली थोडं थोडं, आणि पुन्हा तंबोरे बंद केले तर ऐकलं तर ते मुलतानीच गात होते. त्याच्यामुळे मला श्री पण नाही गाता आला, मला माझा मुलतानी पण नाही गाता आला. मग त्याच्यानंतर मी जे गायले ते त्याला खरं रिहर्सलला वेळ कमी होती, माझे साथीदार पण नवीन होते, पण ते सगळं जेव्हा जुळून आलं तेव्हा खूप मजा आली होती. जेताश्री गायले होते मी तेव्हा, पण खूप चांगलं जुळून आलं होतं सगळं. असं कधी कधी घडतं, पण अदरवाईज मी प्री प्लॅन गाते. सर तुमच्याकडे पुन्हा वळते. अनेक देशी विदेशी भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, मल्याळी, गुजराती, तेलुगू, मणिपुरी, जर्मन इत्यादी अनेक भाषांमध्ये तुमच्या कवितेचे अनुवाद झाले आहेत. 2013 साली प्रजासत्ताक दिन कवी संमेलनात आमंत्रित होऊन सगळ्या भारतीय भाषांमध्ये तुमच्या कवितेचा अनुवाद होऊन त्याचे देशभरातील आकाशवाणी केंद्रावरून प्रसारण झाले. आर्स पोएटिका या युरोपातील प्रतिष्ठित काव्य महोत्सवात, तसंच सेकंड इंटरनॅशनल मराठी लिटरेचर फेस्टिवल दुबईमध्ये आपण आमंत्रित कवी होतात. हा तुमचा अनुभव कसा होता? आणि तसंच
दुसरा प्रश्न याच्यातच विचारते. तुमचे अनेक अनुवादित साहित्य पण आहे. पूल नसलेली नदी हा मल्याळी कथांचा अनुवाद, जास्तीचे नाही हा हिंदी कविता संग्रहांचा अनुवाद आणि अनेक देशी विदेशी कवितांचे पण तुम्ही अनुवाद केले आहेत. अनुवाद करताना कविता किंवा साहित्य तुम्ही कसं निवडता? आलेले आहेत तुम्ही आता जे विचारले त्यामध्ये एक तर माझ्या कवितांचे झालेले अनुवाद आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हा एक भाग झाला, आणि दुसरा म्हणजे मी केलेले अनुवाद. म्हणजे आता या दोन्ही याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती ही की दोन भाषांमधला आदान प्रदान. म्हणजे माझ्या कविता इतर भाषेमध्ये अनुवादित होणं काय, किंवा मी इतर भाषांमधल्या कविता मराठीमध्ये अनुवादित करणं काय, याच्यामध्ये दोन भाषांमधले आंतरसंबंध ज्याला म्हणू, तो एक अतिशय महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि पहिल्यांदा त्या मुद्द्याबद्दल बोलतो की असं आहे, आपण माणूस म्हणून का ओळखलं जातो, कारण आपली भाषा एक प्रगत भाषा आहे प्रत्येकाजवळ असलेली. आणि माणसांमध्ये सध्या जे काही दुही पाडण्याचं जे राजकारण सुरू असतं वेगवेगळ्या मुद्द्यांवर, की मग ते धर्माच्या आधारावर असेल, ते प्रांतिक असेल, किंवा मग ते वांशिक असेल, किंवा ते त्वचेच्या रंगावरून केलेलं असेल, तर अशा अनेक गोष्टींवरून सध्या जे दुहीचं राजकारण आहे. तर या सगळ्यांवरती मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी दूर जर करण्याची आपली इच्छा असेल तर दोन भाषांमध्ये अधिक सौहार्दाचे संबंध निर्माण झाले पाहिजे. एखादी कविता आपण वाचतो आपण आणि आपल्याला ती आवडते, तेव्हा हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही की ही कविता लिहिणारा माणूस काळा आहे की गोरा आहे. कधीच नसतं, हा विचारच नाही. म्हणजे आपण आपोआप त्या रंगभेदाच्या पलीकडे चाललो जातो. एखादी अनुवादित कविता जेव्हा मी अनुवाद केला, मी एखादा समजा स्पॅनिश कवितेचा अनुवाद केला आणि ती मराठीत आली, एखाद्या मराठी माणसाने ती वाचली, तर त्याला याच्याशी काही देणं घेणं नसतं की ही स्पॅनिश भाषेतली कविता आहे की फ्रेंच आहे की जर्मन आहे. नाही, म्हणजे एका माणसाने अभिव्यक्त केलेले विचार हे दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतात. म्हणजे खरं म्हणजे संपूर्ण मानवतेला जोडणारी कडी आहे. म्हणजे भाषा ही आपलं माणसाचं अभिव्यक्तीचं साधन आहे, आणि त्या भाषा जर आपण जोडून ठेवल्या तर मला वाटतं की आपण एक खूप मोठं काम करू शकू मानवतेच्या दृष्टीनं. आणि हे भाषा जोडणारी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे अनुवाद. आणि भाषा जोडल्या गेल्या की आपोआप माणसं जोडली जातात, त्या माणसांमधला दुरावा कमी होतो आणि एकमेकांबद्दल आपोआप एक प्रकारचं सौहार्द वाढायला लागतं. तर अशा व्यापक भूमिकेमधून मी अनुवाद करत गेलो. आणि हे अनुवाद करत असताना निकष हाच होता सर्वसाधारणपणे, असा म्हणजे नेमका म्हणून नाही पण सर्वसाधारण निकष हाच होता की मराठीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण वाटलं पाहिजे, किंवा माझ्या विचारांशी जुळणारे विचार की ते असले पाहिजे. कारण आपण अनुवाद करतो म्हणजे एक प्रकारे आपण आपली एक कमिटमेंट ज्याला म्हणू ती आपण सांगत असतो की या अशा विचारांशी माझी कमिटमेंट आहे, अशा विचारांशी माझी बांधिलकी आहे. तर त्याला अनुरूप अशाच गोष्टी आपण निवडतो आणि त्या आपण मग आपल्या भाषेमध्ये आपण आणत असतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेकदा वेगवेगळ्या भाषांमधल्या कवींशी देखील माझा संबंध आला. म्हणजे भारतीय भाषांमधले कवी असतील, आसामी कवी असतील, गुजराती कवी असतील, किंवा मल्याळी भाषेतले लेखक कवी असतील, किंवा मग जसं आता आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये जेव्हा गेलो तेव्हा मग फ्रेंच कवी असतील, जर्मन कवी असतील, किंवा बल्गेरियन कवी असतील. तर या सगळ्यांसोबत जेव्हा निमित्ताने एकत्र येणं झालं, एकमेकांच्या कविता वाचणं झालं, त्याला तिथल्या लोकांचा प्रतिसाद जेव्हा बघितला, तर एकच निष्कर्षावर म्हणजे या सगळ्यांचं सार एकच आहे की शेवटी माणूस जो आहे तोच महत्वाचा आहे, आणि तोच या सगळ्यातून आपल्याला ठळकपणे दिसतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे देशांचे भेद आहेत किंवा इतर मी जसे आधी सांगितले भाषांचे भेद, हे सगळे दुय्यम ठरतात.
जेव्हा सगळे कवी एकत्र येतात तेव्हा बाकीचे सगळे भेदाभेद हे गळून पडतात आणि त्याच्यातून एक मानवतेचा एक उद्गार असा एक मोठा त्याच्यातून निघतो, असं मला सारखं जाणवलं. आणि ही फार काही भव्य दिव्य गोष्ट असते असंही म्हणत नाही मी. अनेक जण ज्या आपापल्या आयुष्यातल्या दुःखांबद्दल सांगत असतात, आपल्या अडचणींबद्दल सांगत असतात, कारण की ही जी दुःख आहेत, ह्या ज्या अडचणी आहेत, या सर्वसामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या दुःख आणि अडचणी असतात, संकट असतात, प्रश्न असतात. खचून जाईल एखादा माणूस, अशा पद्धतीचं वास्तव, अशा पद्धतीचं जगणं कुणाच्या वाट्याला आलेलं असतं. तर हे देखील जेव्हा आपण कवितेच्या माध्यमातून मांडतो तेव्हा लक्षात येतं आपल्याला की खरं लक्ष कुठे द्यायला पाहिजे, खरी गरज काय आहे आपली आजच्या काळाची. म्हणजे भ्रामक करणाऱ्या गोष्टींकडे जायचं की मुळामध्ये एकूण मानवी जगणं समृद्ध करणाऱ्या गोष्टींकडे जायचं, ही एक प्रायोरिटी आपल्याला ठरवायला मदत होते कविता वाचून. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाषांमध्ये जायला पाहिजे. म्हणजे आपल्या भाषेची परंपरा ही तर आपल्याला नीट ठाऊक असायलाच हवी, पण आपल्या भाषेच्या परंपरे व्यतिरिक्त इतर भाषांमधल्याही पण परंपरा कशा आहेत, त्या इतर भाषांमध्ये काय लिहिलं जातं, कशा पद्धतीने अभिव्यक्ती केली जाते, तिथला समाज कसा आहे, तो भाषिक समाज कसा आहे, याचं एक आपल्याला व्यापक चित्र डोळ्यासमोर जर उभं राहिलं तर आपोआप त्याचा आपल्या विचार करण्यावर परिणाम होतो आणि आपल्या लेखनावरही परिणाम होतो. संकुचितपणा दूर होण्याकरता याची फार मदत होते असं मला वाटतं. आणि कवीने एक व्यापक दृष्टिकोन ठेवूनच विचार केला पाहिजे आणि एकूण जगण्याला सामोरे गेलं पाहिजे. प्रफुल्ल सर, तुमचे कविता वाचनाचे कार्यक्रम साहित्य अकादमी तर्फे दिल्ली, मुंबई, पुणे, उज्जैन, कालाघोडा फेस्टिवल मुंबई, युरोप, जागतिक मराठी संमेलन दुबई, पोएट्री सोसायटी ऑफ व्हर्जिनिया ना USA, अशा अनेक ठिकाणी तुमचे काव्य वाचन झाले. तिथं काय कसा रिस्पॉन्स होता तुम्हाला, कसं इतर लोकांचा सगळ्या? आपल्या भाषेमध्ये जेव्हा कविता वाचतो तेव्हा तर सरळ सरळ ती कविता पोचते मराठी श्रोत्यांसमोर. मराठी भाषेत जेव्हा वाचतो तेव्हा भाषेची अडचण नसते. आपण कशा पद्धतीने वाचतो त्यानुसार लोक ऐकतात आणि लोकांना आवडलं तर लोक त्या दृष्टीने गंभीरपणे ऐकून त्याला तशी दाद देतात. पण जेव्हा इतर भाषिक समूहांसमोर जेव्हा मी कविता वाचल्या, म्हणजे हिंदी भाषेमध्ये समजा आपण उदाहरण घेऊया, किंवा मग हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त इतर भाषिक समाज आहे, म्हणजे अमेरिकन लोकांसोबत काही कविता वाचल्या तर, किंवा युरोपमध्ये कविता वाचल्या, तर अशाही पण प्रसंगी मला असं वाटतं की अनुवाद जर कवितेचे व्यवस्थित झालेले असतील तर ती कविता बरोबर व्यवस्थित पोचते. आता युरोपमध्ये जेव्हा मी कविता वाचल्या तर तिथे त्या फेस्टिवलच्या आयोजकांनी एक खूप चांगली गोष्ट केली होती. ते म्हणाले की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या भाषेत एक कविता वाचा, हे मराठीत, आणि मराठी ऐकणारा एकही माणूस तिथे नव्हता. म्हटलं, पण त्यांची इच्छा याकरता होती की त्यांना मराठी भाषेचा ध्वनी ऐकायचा होता, की मराठी कानाला कशी वाटते. कारण आपल्याला एखाद्या भाषेचा ध्वनी ऐकणं हा देखील एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे ते म्हणाले की आमच्या फेस्टिवलमध्ये पहिल्यांदा भारतातून एखादा कवी येतोय आणि एखादी भारतीय भाषा इथे प्रतिनिधित्व होतंय, तर मला आवडेल की तुम्ही तुमच्या मूळ भाषेमध्ये एक कविता वाचा, आम्ही फक्त ध्वनी त्याचा ऐकू. मग त्यानंतर मी त्याचा इंग्रजी अनुवाद वाचला आणि इंग्रजी अनुवाद वाचल्यानंतर मग त्यांनी अजून एक खूप चांगली व्यवस्था अशी केली होती की काही थिएटर मधले काही लोकांना त्यांनी बोलावलं होतं, जे रंगकर्मी आहेत, आणि माझ्या कवितांचे, माझ्या म्हणण्यापेक्षा सगळ्याच आमंत्रित कवींच्या कवितांचे त्यांनी तिथल्या स्थानिक भाषेमध्ये, म्हणजे ब्रातिस्लावाला हा कार्यक्रम झाला, म्हणजे जी स्लोवाकियाची राजधानी आहे, तर त्यांची स्लोवाक जी भाषा आहे, तर त्या स्लोवाक भाषेमध्ये त्याचे अनुवाद केलेले होते आणि तिथल्या रंगकर्मींनी मग ते अनुवाद माझं वाचन झाल्याबरोबर लगेच त्यांनी ते वाचले. त्यामुळे ती कविता मला वाटतं 100% पोहोचू शकली आणि स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेत. तर अशा तर
मला वाटतं की संप्रेषणामध्ये, कम्युनिकेशन मध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी तडजोड केली नाही. तर तेव्हा कविता वाचनाच्या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन होतं, मला वाटतं की इतक्या गंभीरपणे ते आयोजन करायला पाहिजे. दुसरा एक अनुभव अजून सांगतो याच निमित्ताने, की जेव्हा मी ज्या दिवशी ब्रातिस्लावाला पोचलो, तर त्या दिवशी गेल्यानंतर मला रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी माझ्या हातामध्ये एक अँथॉलॉजी दिली आणि त्या अँथॉलॉजीमध्ये माझ्या कविता मराठी, इंग्रजी आणि स्लोवाक तिन्ही भाषांमध्ये छापलेल्या होत्या. आणि अशा त्या संपूर्ण फेस्टिवलमध्ये आमंत्रित केलेल्या 25 कवींच्या कवितांची ती एक सुंदर अशी एक अँथॉलॉजी पहिल्या दिवशी आमच्या हातात दिली त्यांनी सगळ्यांना, आणि ती श्रोत्यांच्याही पण हातात होती. अनेक तिथे विक्री करता उपलब्ध होती, काहींना त्यांनी भेटप्रत दिल्या असं. तर इतक्या गंभीरपणे मला वाटतं कविता वाचनाचं जर आयोजन केलं तर ऐकणाऱ्यांमध्ये पण एक गंभीरपणा राहील आणि ह्या गोष्टी आपोआप गळून पडतील आणि नेमकं जे हवं कवितेतून ते नीट म्हणजे संप्रेषितही पण होईल आणि ते रिसीव्ह पण केलं जाईल. असं या दोन्ही गोष्टी नीट करायला पाहिजे असं वाटतं मला. तुमची कुठली कविता ऐकवता आता? कविता आता ऐकायची आहे? बरं, चालेल. एक कविता मी वाचतो. या कवितेचं शीर्षक आहे कोंडमारा. 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 आत राहणं साधत नाही, आत राहणं साधत नाही म्हणून बाहेर बाहेर पडत राहतो. आत राहणं साधत नाही म्हणून बाहेर बाहेर पडत राहतो. नाका तोंडातून बाहेर पडतो, सळसळता वारा होतो. डोळ्यांमधून बाहेर पडतो, दूरपर्यंतचे दृश्य होतो. कानातून बाहेर पडून सरमिसळ आवाज होतो. स्मृतीतून बाहेर पडतो, जगण्याचा भाग होतो. भाषेतून बाहेर पडतो, कवितेचा गाभा होतो. बाहेर पडण्यातूनही बाहेर पडण्याची धडपड करत राहतो. या बाहेर पडण्यातूनही बाहेर पडण्याची धडपड करत राहतो. अशी ही एक छोटीशी कविता आहे. खूप छान, खूपच छान. तुम्हाला प्रफुल्ल सर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार नवी दिल्ली हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार, नाशिक येथील विशाखा पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार आणि असे अजून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वेळेअभावी मी जास्ती सांगत नाही. तुम्हाला हे जे यश मिळालं ते यशाचं रहस्य काय? नाही नाही, असा हा प्रश्न चुकीचा आहे. आमच्यासाठी ते यशच आहे. मला हे प्रश्नाचं उत्तर देतो आहे मी. प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे, तो तुमचा नम्रपणा म्हणता येईल. नाही नाही नाही, असं यश वगैरे मिळत नसतं, कवितेला यश वगैरे मिळत नसतं, किंवा यश मिळण्याच्या हेतूने समजू आपण जे अप्रिसिएशन झालं तुमचं. हा, यश मिळण्याच्या हेतूने कविता लिहिली हा जाऊ पण नाही त्या दृष्टीने. आणि मला वाटतं लिहित मुळात कवीची बांधिलकी कविता लिहिण्यासोबतच असावी आणि आपलं जगणं जास्तीत, आणि केवळ आपलं नाही तर आपल्या सोबतचे जे हजारो लाखो करोडो जे लोक आहेत जे वेगवेगळ्या स्तरांवरती जगत असतात, तर हे सगळं समजून घेणं, त्यांच्यातले पेच समजून घेणं, त्यातले ताणेबाणे समजून घेणं आणि ते आपल्या कवितेतून मांडणं, ते आपल्या कवितेतून लिहिणं. हा, जगाची एक काहीतरी गती असते जगण्याची, प्रत्येकाची. काळ बदलत असतो सारखा, ते बदलत्या काळाचं जी काही स्पंदन आहे ती टिपणं, अनेक आपल्या मुळातून सगळं ढवळून टाकणारे किंवा मुळातून आपल्याला हलवून सोडणारे असे अनुभव येत असतात. सध्याही आपण एका अनुभवातून जात आहोत, अजूनही तो अनुभव काही गेलेला नाही. याचे अनेक परिणाम झाले आता. या परिणामामुळे अनेक लोक देशोधडीला लागले. काही लोक अजूनही सुरक्षित आहेत, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत, सुखवस्तू आहेत,
काही लोक देशोधडीला लागले, म्हणजे 2 वेळेला खायला मिळणार नाही अशी परिस्थिती आली सध्याच्या परिस्थितीमुळे. अनेकांना हजारो किलोमीटर पायी जावं लागलं आपलं सगळे काम धाम सोडून. तर अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात, त्यांच्याशी मला वाटतं कवीला एकरूप होता आलं पाहिजे आणि त्यांच्या वेदना सहवेदना समजून घेता आल्या पाहिजे. त्यांच्याबद्दलचं काही 4 शब्द लिहिता आले, ते दुःख जर कवितेत मांडता आलं तर ते मांडावं. एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडावी, बस एवढंच मला असं वाटतं. आणि मग लिहित राहावं, लोकांना बरं वाटलं तर ते काय करतील ते, नाही तर सोडून द्यायचं. त्याच्याकडे डोळे लावून बसलं तर मग संपलं, मग कवीच संपला मग, असं म्हणता येईल. हा साधना, पहिले गुरु तुमचे वडील तुम्ही म्हणाल्या मगाशी. हो. आणि म्हणजे आचार्याचार्य विवेक गोखले, आणि त्यांच्या पीएचडीच्या वेळेला तुम्ही त्यांचे गुरु झालात, त्याबद्दल काही सांगा. आणि तुम्हाला सुरसिंगार संसद मुंबई कडून सुरमणी पुरस्कार मिळाला, नंतर बालगंधर्व रसिक मंडळ पुणे कडून काकासाहेब खाडीलकर पुरस्कार मिळाला, असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. सूरमणी हा जो पुरस्कार मिळाला मला, लहानपणापासून लोकांच्या नावासमोर कोणती पदवी असते, तर विदर्भातल्या किंवा मी अशा अनेक लोकांच्या समोर नावासमोर कोणती पदवी आहे तर सूरमणी असं मला दिसायचं. तर ही सूरमणी पदवीचं मला लहानपणापासून खूप अट्रॅक्शन होतं, खूपच जास्त अट्रॅक्शन होतं. म्हणजे असं वाटायचं की सूरश्री केसरबाई केरकर ही जशी मानाची पदवी आहे तसंच मला सूरमणीचं फिलिंग होतं. त्याच्यामुळे जेव्हा सूरमणी मला पदवी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला की आपल्या नावासमोर एक पदवी लावायला काहीतरी आहे, नाही तर दुसरं काय, डॉक्टर असणार, अजून काय असणार. तर ती एक मला खूप महत्वाचं वाटतं. आणि कलके कलाकार नावाचा त्यांचा जो समारोह असतो त्याच्यातून ते देतात हा. तर कलके कलाकार आहोत आपण, आपल्याकडे अपेक्षेने बघितलं जात आहे किंवा ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असं काहीच मिक्स्ड फिलिंग मला त्या सूरमणी पुरस्काराच्या वेळेला मिळालं होतं. नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकरांचा नावाचा जो पुरस्कार मिळाला, तर मला असं वाटलं नाट्यसंगीताच्या क्षेत्रात माझ्या लहानपणापासून माझ्या कानावरती नाट्यसंगीताचे खूप संस्कार आहेत. कारण मी जसं सांगितलं की आजोबा सही बालगंधर्व गायचे आणि सतत ते गायचे, म्हणजे आजोबा कीर्तन करायचे आणि नाट्यपद गायचे. तर ही जी नाट्यपद माझ्या कानावर पडत होती, विशेषतः बालगंधर्वांची नाट्यपद, तर मला असं वाटलं. आणि नंतर मी काही संगीत नाटकामधनं काम केलं किंवा संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत यांच्या परस्पर संबंधांच्या बाबत मी काही ठिकाणी व्याख्यानांमधनं बोलत होते किंवा काही लेखन पण केलं. तर या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी मला हा जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दलही मला खूप आनंद झाला होता की नाट्यसंगीताच्या संदर्भात काहीतरी आपल्याला करायला मिळतंय. शिलेदार नाव जे आहे ते नाट्यसंगीताच्या संदर्भात खूप महत्वाचं आहे, तर या निमित्ताने आपण काहीतरी त्याच्याशी जुळलं जातोय असं काहीशी भावना माझ्या मनात होती. तिसरं तुम्ही जे विचारलं वडिलांच्या मार्गदर्शनाबद्दल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं वडिलांनी मला लहानपणापासून गाणं शिकवलं, वडिलांनी मला लहानपणापासून ऐकायला शिकवलं. वडील हे माझे कॉलेजमधले प्राध्यापक पण होते, मी त्यांच्याकडनं फिलॉसॉफी पण शिकले, विशेषतः सौंदर्यशास्त्र किंवा एस्थेटिक्स आपण ज्याला म्हणतो ते पण मी त्यांच्याकडनं शिकले. आणि वडिलांची एक पद्धत होती की ते मला गाणं शिकवायचे आणि मग गाणं शिकवता शिकवता मधूनच मला म्हणायचे की जेव्हा त्यांना असं जाणवत असेल कदाचित की हिचं थोडंसं समजून घेण्याची पद्धत चुकते आहे किंवा पुरेसं लक्ष नाही, जे काय त्यांना जाणवत असेल, तर ते मला गाणं शिकवत असताना मधूनच म्हणायचे की आता तू मला गाणं शिकव. म्हणजे वडिलांच्या कडनं शिकत असलेली लहान मुलगी नंतर मोठं झाल्यानंतर, म्हणजे वयाने मोठं झाल्यानंतर हे सगळं ते असं करायचे की आता तू मला शिकव. आणि त्यावेळेला माझ्यावर जी जबाबदारी असायची की आता तू मला शिकव, म्हणजे तुम्ही ज्या ज्या काय चुका करणार मुद्दाम असतील त्या मला सगळ्या समजावून सांगाव्या लागणार आणि त्या समजावून सांगता सांगता मीच त्याच्यातून घडणार. हा त्यांचा लहानपणापासूनचा जो एक आवडती शिक्षण पद्धत होती, तीच बहुतेक त्यांनी या पीएचडीच्या वेळेला पण केली. त्यांची ही तिसरी पीएचडी आहे. खरं त्यांना पीएचडी साठी गाईडची गरज नव्हती, पण त्यांनी मला जेव्हा गाईड म्हणून घ्यायचं ठरवलं
तर मी खूप मोहरून गेले, ज्याला म्हणतात तसं झालं होतं, की आता मला वडिलांच्या बरोबर डिस्कशन करणार मी, किंवा माझे जे व्ह्यूज आहेत ते मी सांगणार. आणि आम्ही बऱ्याच मुद्द्यांवरती खूप डिस्कशन करायचो. आणि आयुष्यातला एक तो खूप आनंदाचा क्षण आहे जेव्हा मी त्यांच्या पेजीच्या प्रबंधावर मार्गदर्शक म्हणून खाली सही करत होते. प्रत्येक मुद्द्याला माझ्यातल्या मार्गदर्शकाचा किंवा माझ्यातल्या शिष्येचा असा कस तिथे लागत होता. आणि मला खूप आनंद आहे त्याच्याबद्दल, कारण ज्या व्यक्तीच्या कडून आपण शिकलो आहोत त्या व्यक्तीच्या या तऱ्हेने पुन्हा एकदा शिकणंच होतं ते माझ्यासाठी. मार्गदर्शन वगैरे तर काही नव्हतं, नवीन तऱ्हेने शिकणं आणि आपलेच विचार पुन्हा एकदा तपासून बघणं, या सगळ्या गोष्टी या दरम्यान मला त्यांच्या बरोबर करायला मिळाल्या. माझ्यासाठी खूप एक वेगळा अनुभव होता. प्रत्येकाच्या वाट्याला असं काहीतरी यावं. खरंच किती भाग्यवान तुम्ही. खरंच आहे, खरंय. तुमच्या दोघांचं इतकं एवढं नाव झालंय. जनरली एवढं नाव झाल्यावर लोकांचा ऍटिट्यूड बदलतो, पण तुम्ही दोघांनीही साधेपणा जपलाय. तुमच्या दोघांचंही गाणं, कविता यांचा जो आनंद आहे तो अगदी चिरंतन आहे. नवीन नवीन गोष्टी शिकणं, स्वतःला अपडेट करणं, हे तुम्ही दोघेही सहज करताय. तुमच्याशी गप्पा मारताना आज खूप मजा आली. तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. खूप धन्यवाद. आम्हाला पण खूप मजा आली तुमच्याशी बोलताना. कार्यक्रमाचा समारोप आपण साधनाताई तुमच्या भैरवीनी करूया का? हो. वेळात वेळ काढून तुम्ही आज आम्हाला आमच्याशी गप्पा केल्यात, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. मजा आली. भैरवीने आपण मी असं करूया का, मी भैरवीच्या ऐवजी एक निर्गुणी भजन गाते. हो हो. निर्गुणी भजन माझ्या खूप आवडीचा भजनाचा प्रकार आहे. निर्गुणी भजन म्हणजे ज्याच्यामध्ये सगुण भक्ती नाही आहे, निर्गुण भक्ती आहे. अच्छा. आणि विशेषतः कुमार गंधर्वांनी एक विशिष्ट प्रकाराने ज्या तिकडच्या भागात, देवासच्या भागामध्ये नाथपंथीयांची जी धुनी आहे तिथे जी भजनं गायली जायची, त्याच्या भैरवीत नाही आहे, पण त्याचा जो भाव आहे तो आपल्याला खूप अंतर्मुख करून टाकणारा आहे, असा आहे. कबीराचंच हे भजन आहे, हिरणा समज बुझ बनचरणा. ते आपल्या पुढे मी सादर करते. हिरणा 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 समझ बूझ बन चरना हिरणा हिरणा समझ बूझ बन चरना हिरणा हिरणा एक बान चरना दूजे बान चरना तीजे बान पगना ही धरना हिरणा हिरणा तीजे बन में पांच पारथी पारथी
उनके नजर नाही पड़ना हीरना हीरना 5 हीरना 25 हीरनी उनमें एक चतुरना हीरना हीरना तो है मार तेरो मास बिकावे बिकावे हीरना तो है मार तेरो मास बिकावे बिकावे हीरना तेरे खाल का करेंगे वो बिछाना हीरना हीरना कहे कबीरा जो सुनो भाई साधो कहे कबीरा जो सुनो भाई साधो गुरु के चरण चित धारना हीरना 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 समझ बूझ बन चारना